लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की विजय आणि काव्या किचनमध्ये असतात। त्यावेळेस विजय काव्याला म्हणत असतो की जी वाईट माणसं असतात ना ती गोष्टी लपवतात आणि चांगली माणसं असतात ना ती उत्तम खोटं बोलतात। तर आता हे काव्याला मात्र विजयचं काहीच पटत नाही, ती त्याच्याकडे लक्ष देत नाही। तर नंतर विजय म्हणत असतो की काय आहे ना, पार्थ फॅमिली मॅन आहे आणि फॅमिली मॅन उत्तम खोटं बोलतात। त्यावेळेस काव्या आता विजयकडे रागाने बघते। तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या आता तिच्या रूम मध्ये गेलेली असते आणि आता पार्थ सुद्धा तिथे असतो। त्यावेळेस आता पार्थच्या मोबाईल वरती दिव्याचा फोन येतो। मग आता काव्या तो फोन पाहून म्हणत असते की काय बोलतीये ना ते ऐकायचंच आहे मला आजही, बघूच आता तुमचं काय गुलुगुलू सुरू असतं ते। मग काव्या फोन उचलते तर तिकडून दिव्या म्हणत असते की सॉरी सर, काल रात्री मी 2 वाजता तुमची गुड नाईट खराब केली। आता हे ऐकून काव्याला आश्चर्याचा धक्काच बसतो। तर दुसरीकडे आपण पाहतो की जीवा नंदिनीला म्हणत असतो की इतके दिवस तुझ्या गर्भात बाळ होतं पण आता ते नाहीये, त्यामुळे तुझ्या मनाची आणि शरीराची काय अवस्था झाली असेल ही मी समजू शकतो। तर चल आता तू थोडीशी रिलॅक्स हो, असं म्हणून आता ते दोघेही थोडेसे शांत बसतात आणि मग ओम असं म्हणत आता नंदिनी सुद्धा बसलेली असते आणि म्हणत असते की सगळं काही आता व्यवस्थित होईल। जीवा मात्र तिच्याकडे खूपच प्रेमाने पाहत असतो। तर चला प्रेक्षकांनो, आता विजय आणि दिव्याने मिळून जे नाटक केले ते सक्सेसफुल होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।